नमस्कार, मी महादेव कांबळे, AWPL या संस्थेचा टोपाज डिस्ट्रीब्युटर. आज मी काळेवाडी पुणे या ठिकाणी आपल्या AWPLच्या संस्थेच्या प्रोडक्टचा थायरॉइड या आजारावर खूप चांगला असा रिझल्ट घेऊन मी तुमच्या समोर आलोय. तर ज्या व्यक्तीला हा रिझल्ट आला आपण त्यांच्याशी थोडंसं बोलणं करणार आहोत. तर दीदी, तुझं नाव काय बाळा? किंजल चंद्रशेखर पाठे. पाठे. बर, तू आता कितवीला आहेस? 5वीला. बरं, तुला हा जो आजार झाला होता थायरॉइड ना, हा किती दिवसापूर्वी झाला होता? 3 वर्ष. 3 वर्ष झालं. 3 वर्षामध्ये तू काय उपचार घेतलेस का? होमिओपॅथिक आणि ॲलोपॅथिक. ओके, आता तुला हे प्रोडक्ट तू किती दिवसापासून घेतलेले आहेत? 2 महिने. 2 महिने. कुठले कुठले प्रोडक्ट येते आपल्या संस्थेचे? थायरॉडॉक आणि क्लोरोडॉक. ओके, हे पंचतुलसी पण आहे ना? ओके, आता तुला बरं वाटतंय? हो. ओके, छान वाटतंय. हा. बरं, आता आपल्यासोबत हिचे मम्मी आणि पप्पा पण आहेत, तर त्यांच्याशी पण थोडंसं आपण बोलणार आहोत. मॅडम जी नमस्कार. नमस्कार सर. किती वर्षापूर्वी हिला हा थायरॉइड डिटेक्ट झाला सर होता? तिला 2023 मध्ये डिटेक्ट झाला. बर. आणि त्यावेळेस आम्ही डॉक्टरांकडे गेलो तर आम्हाला डॉक्टरांनी ऑपरेशन सांगितलं होतं तिचं. बर. पण आम्ही अजून परत 2-3 डॉक्टरांची हिच्या सल्ला घेतला. वेळेला सूज आहे का? हा सर, इथं सूज होती, त्यापेक्षा जास्त होती, आता ती कमी झाली. ओके, हा. मग आम्हाला डॉक्टरांनी ऑपरेशन सांगितलं. आम्ही ऑपरेशनचा सल्ला न घेता थोडं ॲलोपॅथिक ठेवलं थोडे दिवस. त्यानंतर एका मैत्रिणीने सांगितले की होमिओपॅथिक घ्या. मग आम्ही होमिओपॅथिक पण 2-3 वर्ष कंटिन्यू केलंय. ओके. त्याने रिझल्ट आला थोडा, पण एवढं नाही आला. मग काही दिवसापूर्वी प्रसन्न सरण मॅडम आमच्याकडे आले, त्यांनी आम्हाला हे सजेस्ट केलं. मग आम्ही हे चालू केलं, तर आता आम्हाला 2 महिन्यामध्ये हा रिझल्ट आला. अच्छा, हे मेडिकलचे रिपोर्ट आहे? हा सर, हे अच्छा, 2 मेडिकलचे रिपोर्ट आहे. महिन्यापूर्वीचा रिपोर्ट किती आहे? 2 महिन्यापूर्वी आम्ही 24/10/25ला चेक केलं होतं, तेव्हा 7 होता. ओके. आणि आता त्याच्यानंतर मग औषध चालू केलंय. त्यानंतर आम्ही 31/1/26ला चेक केलं तर 2 आलेला आहे. इतकं जबरदस्त रिझल्ट आला? हो सर. तर खरोखर किती असं म्हणजे संजीवनी बुटी सारखे आपले आयुर्वेदिक हे प्रोडक्ट आहेत. जेवढे धन्यवाद द्यावेत संजीव सरांचे तेवढे कमीच आहेत. असा रिझल्ट आपल्या समोर खूप छान आलेला आहे. एवढंच सांगन की या मार्केटमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे आजार आहेत, पण आयुर्वेदाच्या माध्यमातून या आजारावर आपण मात करू शकतो. तर थँक्यू, धन्यवाद संजीव सर. जय हिंद, जय स्लीपियस.